नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराजे, जय बागायतदार. रामकृष्ण हरी, सुरेश ढोणे बागायतदार यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज तारीख जी आहे 10/9/2024. आज महालक्ष्मीचं आगमन प्रत्येक आपल्या हिंदू धर्मियांच्या सणानुसार होणार आहे आणि या महालक्ष्मीच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आज आमच्या दाजी जे आहे सुनीलजी गायकवाड आणि आमचे मित्र मनोहरजी काने आणि आपण ज्यांच्या शेतामध्ये आहोत, इंद्रायणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतीच्या माध्यमातून जो आपण प्लॉट केलेला आहे, तर ते आमचे बुलढाणा निवासी यांचं बुलढाणा या ठिकाणी खूप मोठं याचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. एवढा असतानासुद्धा ते आज आपल्या संपर्कात येऊन आपण सर्वांनी जे ग्रुप 9-10 लोकांनी ग्रुप तयार करून बागायतीच्या शेतीकडं खूप चांगल्या प्रकारे ते त्या बुलढाण्याहून राहूनसुद्धा नियोजन करतात. आज आपण त्यांच्याच या बागेमध्ये उभे आहे. जवळपास 600 झाडांचा हा प्लॉट आहे आणि आपण याची जी छाटणी आहे तर आपण पाहू शकतो, पूर्ण फोमिंग बॅगिंग करून जवळपास आज 1 महिना होऊन गेलेला आहे. आणि जवळपास ही जी छाटणी आपण 25 मार्चला घेतलेली आहे. त्यामुळं एक छाटणी घेतल्यानंतर मित्रांनो एक आपण धरून चालायचं की 6 महिन्यामध्ये आपला माल हार्वेस्टिंगला येतो. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, साधारणतः एक 8-10 दिवसामध्ये माल हार्वेस्टिंग पहिला चालू होईल. आणि अतिशय जर या शेतीचा जर विचार केला तर यांची ही शेती खूप असे डाबरी भागामध्ये आहे. आणि म्हणजे जिथं जेणेकरून जास्त जर पावसाळा झाला तर त्याच्यात एका एकरामध्ये 2-3 पोत्याच्या पुढं कधी सोयाबीन नाही व्हायची. आणि आज मागच्या वर्षी त्यांनी हाच मळा एक बेपाऱ्याला विकला होता, कारण मी माझा मळासुद्धा विकला होता, कारण मला बेपाऱ्यांचासुद्धा अनुभव घ्यायचा होता. परंतु माझी सर्व जे पेरू बागायतदार असतील, इतर सर्व बागायतदार असतील, या बागायतदारांना विनंती आहे की आपण शेतकरी लोक आहोत. आपण रात्रीला 12-12 वाजता रात्र पाणी देतो, सर्व गोष्टी आपल्याला करतो, सर्व गोष्टी आपण करतो. आणि नेमका आपला माल ज्यावेळेस मलईचा टाईम, मलई ज्याला आपण म्हणतो मलई खायचा टाईम येतो, तो मग आपण बेपाऱ्याला माल विकतो. तर आणि आपल्या डोक्यातला सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट जो आहे, तर आपण एक पाहतो की बा हे आपल्याला काम साधत नाही, हे आपल्या शेतकऱ्याचं काम नाही, हे काहीच नाही. ज्यावेळेस मार्केटला कुठेही भाव असतात, ज्यावेळेस ज्या मालाला, ज्या वाणाला तेजी असती, त्या तिथं जातीपातीचा काहीच संबंध नसतो. किंवा आपण व्यापाऱ्याला दिला आणि मग तो आडत्या घेणारा कोणता आहे का, हा हिंदू आहे का, मुस्लिम आहे का, आणि कोणी, काही संबंध नसतो. 2 पैसे ज्याच्याकडून फायदा होतो त्याला तो साथ देत असतो. म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की होता आपण आपल्या शेतीचं बागायतीचं नियोजन करा. कारण या माध्यमातून आपला एक ग्रामीण एक रोजगारसुद्धा आपल्या, जर आपण बगीचा जर घरी ठेवला तर आपल्या मजुरांना गावातसुद्धा काम लागतं, गाड्यावाल्यांनासुद्धा त्या ठिकाणी काम लागतं. आपण अशा पद्धतीनं शेती केली पाहिजे. आता हा जो आपण पाहू शकतो, आता 1 महिना, जवळपास 1 महिना 2-3 दिवस झालेले आहे. तर आपण हे पेरू या ठिकाणी पाहू शकतो. अशा पद्धतीनं काढून घ्या, अशा नाही घ्या. तर अशा पद्धतीनं पेरूची साईज झालेली आहे. आणि आता आपण थोडी छाटणी लवकर घेतल्यामुळं मार्केटला भावसुद्धा आज 50-60च्या रेंजमध्ये चांगल्या, जो फोममधला पेरू आहे हा 50-60 रुपयापर्यंत त्या ठिकाणी विकत आहे. आणि हे आपण पाहू शकतो, अशा पद्धतीनं माल साईज बनायला लागली. आपण काय केलेलं आहे की जे या पेरूवर फोमिंग लावल्यानंतर जे आपण थिनिंग करतो ती आपण केलेली नाही, फळक ते तोडले नाही, कारण 4 वर्षाचं झाड आहे. आणि आपल्याला हार्वेस्टिंग करताना पहिला जो आता माल तोडायचा आहे, तो ज्या ठिकाणी आपण फोम लावलेला नाही ते अशा पद्धतीचे जे पेरू आहेत, तर हे पेरू आपल्याला अगोदर तोडायचे आहे. म्हणजे 2 पैसे आपल्याला भाव त्याचा कमी येईल, पण त्याच्यापासून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळेल. आपण तो माल तोडलेला नाही, हे सर्वात महत्त्वाचं. म्हणून आपण अशा पद्धतीनं आपण हे पेरूचं प्लांटेशन, आता आज आमचं उत्पन्न पाहून आमच्या गावामध्ये, एकट्या गावामध्ये जवळपास 60-70-80 एकराची लागवड झाली. आणि आज रेट आहे मित्रांनो, परंतु उद्या मार्केट काय असेल हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून आपण बागायतीचं काम करताना एका वाणाच्या भरोश्यावर नाही बसायचं. कारण आपण बऱ्याचशा यूट्यूबच्या माध्यमातून सांगतात की बा पेरूची शेती करा. मी सांगतो पेरूची शेती निश्चित करा, परंतु नुसतं पेरूच्या भरोश्यावर बसू नका. आता आपल्याकडे सीताफळ असू द्या, आंबा असू द्या, नारळ असू द्या, अशा अनेक प्रकारचे फळबागायती करा. आणि अशा पद्धतीनं हे बागेचं नियोजन आहे. आणि हे सगळं नियोजन आमचे बुलढाणा निवासी सुधाभाऊ ढोणे हे करतात. त्यांचा आपण मागेसुद्धा फोम लावताना 1 महिन्या अगोदर व्हिडिओ बनवला होता. आणि आज आपण शेतामध्ये आलात तर आपण बुलढाण्याहून पाहता 8-15 महिन्यातून एखादी चक्कर शेतामध्ये येता. आणि तुम्हाला आज आल्यानंतर
बागेमध्ये कसं वाटलं? एकदम प्रसन्न वाटलं. बाग ही आता एक 8 दिवसामध्ये आता माल काढण्याची तयारी झालेली आहे. तर आता 8 दिवसामध्ये आम्ही जो फॉर्म लावलेला पेरू आहे तो पेरू आता आम्ही तोडून मार्केटला रवाना करणार आहे. आणि त्या माल तोडल्याच्या नंतर जो नवीन माल येईल तो आणि जो सध्या लागलेला माल आहे तोच माल आणखीनही पेरू मोठा होऊ शकतो, म्हणून आता लवकर त्याची हार्वेस्टिंग करणार आहे. धन्यवाद. तर अशा पद्धतीनं यांचं बुलढाणा या ठिकाणी दुकान व्यवसाय असून आपण हे करू शकतात. तर माझं शेतकरी बांधवांना सांगणं आहे की आपण शेतीचं काम करताना आपण शेतीला काय केलेलं आहे बाबा, शेती म्हणजे आपण एक आपली मक्तेदारी म्हणून समजलेलं आहे. तर आपण शेतीला मक्तेदारी किंवा आपल्या बापदाद्याकडून आली म्हणून ती बसून खायची याच्यासाठी नाही, तर शेतीकडं आपण जर व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू. जसं एखादा दुकानदार असेल, तो जर नियमित किराणा दुकान जर बसला नाही किंवा कोणतंही दुकान असू दे तर त्याचं दुकान चालणार नाही. त्याप्रमाणे आम्ही सुद्धा शेतीकडं एक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. जसा एखादा नोकरीवाला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 त्याची ड्युटीच करावी लागते, तसे आम्ही सुद्धा शेतीकडे आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहायचं. जर आमच्या त्या पद्धतीने जर आम्ही शेती केली तर निश्चित मित्रांनो शेतकऱ्यांना चांगले दिवस निश्चित आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण पारंपरिक पद्धतीनंच पीक घेतोय तर अशा पद्धतीनं. आणि जर फोम लावायलाही काही हरकत नाही. अतिशय मार्केटलाही सध्या 50-60 रुपयाचे रेंजमध्ये भाव चालू आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराज, जय शंभूराजे, जय बागायतदार. आणि आपण इंद्रायणी इंद्रायणी नर्सरीच्या माध्यमातून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जी शेती आहे ते सुद्धा आपण घेतो. कारण जर आपल्याकडे वेळ नसेल, टाईम नसेल तर आम्ही तुमचा पूर्ण जो बाग असेल हा पूर्ण हार्वेस्टिंगपर्यंत माल विकेपर्यंत याची सर्व जबाबदारी आम्ही इंद्रायणी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे. तर जर आपली इच्छा असेल आपल्याला कोणत्याही पद्धतीनं जर करण्याची इच्छा असेल तर माझा डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, त्या नंबरवरती मला कॉल करा. आपल्याला सर्व परीनं सहकार्य करण्यात येईल. धन्यवाद.